Finally. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी फॉर द डिले. No, that's okay. नृत्य परिषद कडून माफी मागते मी वेळ झाल्याबद्दल, आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांची सुद्धा माफी मागते की खूप उशीर झालाय आपल्याला. सो माझं नाव कुमारी प्रज्योत प्रदीप सोहनी. मी नृत्य परिषदची सदस्य आहे. एम आय ऑडिबल प्रॉपरली? I think network problem आहे. येस, थोडं बफर होत आहे, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हा, आता ऍक्च्युली मला नीट क्लिअर दिसतंय. आता तुम्ही जे आधी बोलला ते थोडंसं गेलं कारण नेटवर्क प्रॉब्लेम होता. खूप कळलं नाही. सॉरी. ओके, नो. ओके. सो एवढा डिले झालाय, वी हॅव स्टार्टेड लेट. तुमचा बराच वेळ आम्ही घेतलेला आहे, बट स्टील तुमचं स्माइल बघितल्यानंतर आय एम शुअर की आपले सगळे ऑडियन्स ऑलरेडी खुश झालेत आणि हा सगळा जो वेळ झालेला आहे त्याचं काहीच कोणाला वाटणार नाही. आय एम शुअर अबाउट इट. दॅट्स सो स्वीट. थँक्यू. तर आपल्यासोबत आता आहेत संस्कृती बालगुडे, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ऍक्ट्रेस आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलण्यापेक्षा मला वाटतं आपणच त्यांच्याकडनं ऐकायला हरकत नाहीये. थोडीशी ओळख म्हणून त्यांच्या काही खास मूवीज, निवडुंग, भय, सर्व लाईन व्यस्त आहेत, किंवा त्यांचे टेलिव्हिजनवरचे शोज, पिंजरा, ज्याच्यातून त्यांनी सुरुवात केली, आणि त्यांचे एक खूप सुंदर ही काळे धंदे नावाची हे आहे, नेट सिरीज आहे ऑनलाईन. तर ह्या सगळ्यातूनच आपण त्यांना ओळखतो, आणि त्यांचा अभिनय, त्यांचं नृत्य, या सगळ्याचे आपण खूप मोठे फॅन आहोत. सो लेट स्टार्ट टॉकिंग टू हर. शी ऑलरेडी हॅज मेड आर डे विथ हर नाईस स्माइल. तर मॅडम, आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला हे आवडेल, इथे आपल्याकडे मेजॉरिटी सगळे नर्तक आहेत, नृत्य करणारे नृत्यप्रेमी आहेत. तर नृत्याचं तुम्ही शिक्षण घेत होतात हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही भरतनाट्यम शिकलेला आहात आणि अजूनही तुम्ही खूप सुंदर उत्तम नृत्य करता. तर हे शिक्षण घेत असताना अभिनय क्षेत्राकडे वळावं असं तुम्हाला कसं काय वाटलं? कसं ठरवलं तुम्ही हे सगळं? ऍक्च्युली अजिबातच नव्हतं वाटलं की अभिनय क्षेत्राकडे वळावं, कारण का मला अजूनही प्रचंड परफॉर्म करायला आवडतं आणि त्याहून जास्त मला कोरिओग्राफ करायला खूप आवडतं. म्हणजे माझी अशी खूप इच्छा आहे की वन ऑफ द ऍक्ट्रेसेस जी अतिशय उत्तम नाचते मराठी फ्रेटर्निटी मधली, की तिच्यावर मला एखादा डान्स कोरिओग्राफ करायचा आणि तिला परफॉर्म करताना बघायचंय, मग ती कुणीही असो. सो मला हे नक्की, किंवा एखादा कोरिओग्राफर किंवा एखादी कोरिओग्राफरना मला थोडंसं कोरिओग्राफ करून मला त्यांना परफॉर्म करायला बघायचंय. सो अजिबात असं ठरवलं नव्हतं की अभिनय क्षेत्राकडे वळायचं किंवा आता आपल्याला अभिनय करायचा आहे. हो, कसं असतं की लहान असताना ना आपण, आता मी डिझनीवरच्या सिरियल्स पाहायचे ज्या असायच्या त्या. माझं शिक्षण सिम्बायसिस मधनं झालेलं, त्यामुळे जरा इंग्रजाळलेलं वातावरण होतं माझं. घरात नाही खरं तर, पण मी इतकी इंग्रजाळलेली होते की मला फारसं मराठीतलं ज्ञान नव्हतं, किंवा मला मराठी सिरियल्स खूप कमी माहिती असायच्या. आणि तेव्हा आय थिंक असंभव लागायची किंवा अवघाची हा संसार ती लागायची, तर ते मी मम्मी बरोबर थोड्याशा बघायचे. तर तेवढाच काय तो मराठीचा असलेला संबंध, म्हणजे इतकं असायचं. म्हणजे याचा अभिमान नाहीये, पण एक 10वी पर्यंत अजिबातच घरात, मला मराठी फारसं यायचं नाही, खूप इंग्लिश इंग्लिश व्हायचं. आणि तेव्हा मी डिझनीच्या सिरियल्स बघायचे. तर त्या डिझनीच्या सिरियल्स बघितल्यानंतर त्याच्यामधलं थोडासा एखादा सीन बिन आपला स्वतःचा स्वतः आरशासमोर वगैरे करायला सुरुवात केली होती, की असं वाटायचं की आपण पण करू शकतो वगैरे. आणि कॉलेज सुरू झालं. कॉलेजमध्ये तर हार्डकोर डान्सिंग सुरू झालं. म्हणजे मी कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये उतरले होते आणि माझा पहिला नंबर आला होता. त्यामुळे मग कॉलेजमध्ये खूप हवा झाली होती की हिने कॉलेजला पहिला नंबर आणला वगैरे. मी अतिशय शाय होते. मी अजूनही थोडी शाय आहे, पण तेव्हा अतिशय शाय होते. आणि मला असं जरा नको वाटायचं माणसं बोलायला आली की, किंवा मला असं वाटायचं मी आपलं आपलं काम करते, मी आपला आपला डान्स करते आणि मी घरी जाते, मी तेवढंच करते वगैरे. सो कॉलेज सुरू झालं, 11वी झाली, 12वी झाली, आणि कॉलेज कॉम्पिटिशन बऱ्याचशा केल्या. एका पायल वृंद, जो निकिता मोघेंचा ग्रुप आहे, तिथे मी होते. जिथे मी ऍक्च्युली सपोर्टिंग डान्सर म्हणून होते, आणि बाकीच्या बऱ्याचशा सेलिब्रिटीज होत्या तिकडे. सो
FY मध्ये ही खरं तर अपॉर्च्युनिटी आली आणि ती पण ऑल ऑफ अ सडन. म्हणजे मी सगळ्यांना सांगते की माझं जे सिलेक्शन झालं होतं पिंजरासाठी ते खूप असं फिल्मी पद्धतीने झालं होतं. म्हणजे कोणाला विश्वास बसणार नाही असं होतं ते. सो ठरवलं नव्हतं. रादर मला असं वाटलं की म्हणजे ही मोठी गोष्ट होती की एका सिरियलच्या ऑडिशनसाठी आपल्याला विचारलंय आणि ती ऑडिशन दिली मी. ऑडिशनसाठी गेले होते मी. ऑडिशन ती दिली आणि मला चांगलं आठवतं की जेव्हा मी 2 चेंजेस सांगितले होते मला. एक साडीमध्ये द्यायचा होता आणि एक पंजाबी ड्रेसमध्ये द्यायचा होता. मला खूप चांगलं आठवतंय की मी पंजाबी ड्रेसवर एक टेक होता तो केला. म्हणजे त्यांनी ऑडिशन घेतली माझी आणि मग मला साडी मी नेसले आणि मला थोडा वेळ बसवलं होतं कारण का त्यांचा शॉट चालू होता. एका सिरियल कुठली सिरियल ती पुणेरी मिसळ नावाची एक सिरियल लागायची. त्याच्या सेटवर मी होते ऑडिशनसाठी. सो तिथे सगळे दिग्गज कलाकार होते एकतर आणि ती साडी पहिला टेक दिल्यानंतर मी साडी नेसले होते आणि मी थांबले होते मम्मी बरोबर आणि मी मम्मीला म्हणलं मला नाही करायचंय हे. म्हणलं मला डान्सच बेस्ट आहे. म्हणलं हे ऍक्टिंग बिक्टिंग शक्यच नाहीये. हे काही संबंधच नाहीये. तर ती म्हणाली मम्मीचे शब्द असे होते की ठीक आहे ना, नाही जमलं तर नाही जमलं. म्हणजे नाही सिलेक्ट केलं तर ठीक आहे ना. आपल्याला आपला डान्स आहेच आहे. प्रयत्न करायचा बघू काय होतंय. पण ते इतकं त्यांनी ठरवलंच होतं की मला सिलेक्ट करायचं कारण का बेसिकली पिंजराच्या त्या पात्रासाठी आनंदी नावाच्या पात्रासाठी वय आणि ते जे काय डिमांड होते कॅरेक्टरचे त्याच्यामध्ये मी फिट होत होते खूप परफेक्टली. सो त्यांनी ठरवलं होतं त्यामुळे मी ऑडिशन कितीही वाईट दिली असेल काय तर त्यांनी ठरवलं होतं की हिला सिलेक्ट करायची आपण. So, जे माझ्या ह्याने खूप त्या बाबतीत मी खूप मेड फॉर यू. या इट वॉज लिटरली डिस्टाइंड ऑल्सो फॉर मी. सो आय थिंक माझ्यासाठी ते खूप फॉर्च्युनेट होतं आणि सिरियल सुरू झाली ऑल ऑफ अ सडन कॉलेज लाईफ बंद झाली कम्प्लिटली कारण का फर्स्ट इयरच्या पहिल्या पहिल्या 3-4 महिन्यात मला ही सिरियल मिळाली होती. सो कॉलेज लाईफ सुटली होती आणि मला मी खूप स्पष्टपणे सांगतो की तेव्हाही मला ना इतका सिरियसनेस नव्हता ऍक्टिंग विषयी कारण मला मी एकदा होते 18 वर्षाची आणि मला ते हे कॅरेक्टरसाठी इतकी मेहनत करतात किंवा ऍक्टिंग अशी करायची असते. मला खूप शिकवायचे सगळे तिथे सेटवर ऍक्टिंग आणि या सगळ्या गोष्टी. असं करायचं, तसं करायचं. 8 महिने गेले. म्हणजे फक्त मला खूप चांगलं माहितीये की माझ्या डोक्यात इतकं होतं की हा बाबा आपण फेमस होता आय थिंक आता. म्हणजे आपल्याला ओळखतायत लोक. आपल्याला विचारतात तू आनंदी ना, तू आनंदी ना. तेवढंच काय ते जग होतं माझं की हा आपण सेटवर जायचं. आपल्याला शिकवतात कसं करायचं. तेवढं आपण करायचं आणि घरी यायचं. आणि ऑनेस्टली त्या त्या दरम्यान पिंजराच्या दरम्यान पहिले 8 महिने तरी असा फारसा अभ्यास नव्हता कशाचाच. आणि नंतर जेव्हा 8 महिने गेले, मी चित्रपट पाहिला. मला खूप चांगलं आठवतंय. सुमुखी पेंडसे होत्या माझ्या सिरियलमध्ये आणि सुमुखी पेंडसे यांनी मला सांगितलं की हा पिक्चर बघ तुला आवडेल. असं फक्त त्यांनी मला सहज सांगितलं आणि मी तो पिक्चर बघितला. आणि मला असं वाटतं तो चित्रपट बघितल्यानंतर माझी लाईफ चेंज झाली. म्हणजे मला असं वाटतं की त्या त्या क्षणापासून मी ऍक्टिंग विषयी इतकी सिरियस झाले की माझा थोडासा डान्स कुठेतरी मागे पडला आणि मी ऍक्टिंग विषयी खूप पॅशनेट व्हायला लागले. तर त्यामुळे ठरवलं काहीच नव्हतं आणि अजून सुद्धा मग मी ऍक्टिंग विषयी इतकी पॅशनेट आहे. डान्स हा माझ्या म्हणजे असं म्हणतो ना की डान्स हा हृदयात आहेच आहे. म्हणजे तो जाणार नाहीच कुठे. काही संबंधच नाही. बरोबर. बट इट्स लाईक ऍक्टिंग बद्दल मी आता खूप जास्त पॅशनेट आहे. म्हणजे माझा अभ्यास वाढलाय. खूप गोष्टी मी पाहत असते आणि मी खूप क्युरियस आहे ऍक्टिंग या क्राफ्ट विषयी. सो ते असं झालं. ते असं अजिबातच ठरवलेलं नव्हतं. Nice. Okay. So that movie was turning point for you. या Yeah. ओके. सो आम्हाला आणखीन हेही ऐकायला आवडेल की आनंदी एक सालस, शांत, शाय मुलगी आणि संस्कृती मॅम आणि त्याच्यातून तयार झालेलं पिंजरा ह्याचा तुमचा अनुभव कसा होता आणि हाऊ इट मोल्डेड यू, हाऊ इट टुक यू टू ऍक्टिंग करिअर. आय थिंक माझ्यापेक्षा भाग्यवान मुलगी कुणीच नसेल पिंजरा मिळण्याच्या बाबतीत. मी खरं सांगते. कारण का एकतर अतिशय प्रसिद्ध चॅनलवरची ती सिरियल. माझ्या वयाचं कॅरेक्टर अजिबातच कुठे मोठं वागायचं नव्हतं किंवा काय ते नंतर ट्रान्झिशन होत गेलं. अर्थात ते होतच सिरियल जेव्हा चालते आणि या सगळ्या गोष्टी. माझी टीम अतिशय उत्तम दिग्गज कलाकारांची ही टीम होती आणि लिटरली असं होतं की ऍक्टिंग स्कूल होती. तिकडे रोज जायचं.
शिकायचं आणि फक्त कॅमेरासमोर परफॉर्म करायचं आणि ते फक्त आता अख्खं महाराष्ट्र बघणार होतं, इतकंच होतं ते. तर त्याचा सिरियसनेस फारसा तेव्हा नव्हता. म्हणजे जितकी मी सिन्सिअरली सगळं काम करत होते, पण मला हे किती सिरियस असतं, ऍक्टिंग ही किती सिरियस असते आणि हे लोक म्हणजे या दिग्गज कलाकार, आमची टीमच गिरीश ओक, सुनील तावडे, सुमुखी पेंडसे, भार्गवी चिरमुले, सुप्रिया पाठारे, अतुल तोडणकर, ही अशी कमालीची टीम होती. आणि माझा माझा पहिला हिरो जो म्हणजे भूषण प्रधान, तोही सीझन्ड ऍक्टर होता तेव्हा आणि सगळ्यात नवीन फक्त मी होते, फक्त मी. तर त्यामुळे त्यांची या सगळ्यांनी एक कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती की या मुलीला आपण आपण ही सिरियल वर्क करायची आणि या मुलीला पुढे आणायचंय समहाव, मला असं वाटायचं. आता आता जेव्हा मी मागे बघते वळून, तेव्हा मला असं वाटतं की त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती. आणि फक्त त्यांनी नाही तर आमचे डिरेक्टर सुद्धा. मला नाही आठवत की कुठलेही डिरेक्टर माझ्या अंगावर ओरडले ते 2.5 वर्ष कधीच, की तुला कळत नाहीये का तुला. कारण का मला माहितीये की नवीन कलाकाराला की अगदीच ऍक्टिंग मध्ये काहीच एक्सपिरियन्स नसताना डायरेक्ट कॅमेरा समोर आणि झी मराठीवरची सिरियल ऍज अ लीड, हे खूप मोठी गोष्ट होती. तर त्यामुळे कधीच कुणी माझा रागराग केला नाही किंवा मला एखादी गोष्ट जमत नाही किंवा खूप वेळा असं व्हायचं की जेव्हा रडायचे सीन्स असायचे सुरुवातीला, तेव्हा ते जमायचं नाही. ग्लिसरीन हे प्रकरण तेव्हा कळलं होतं की ग्लिसरीन घेतात आणि मग रडतात, अच्छा आणि पाणी येतं वाटतं. तर ते ग्लिसरीन घेताना कॅमेराकडे तुम्ही असं असं तर नाही करू शकत, कारण का ते ग्लिसरीन असतं, तुम्हाला दाखवायला लागतं की तुम्ही रडताय खरंच. तर या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप 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 नवीन होत्या. मुंबईमध्ये शिफ्ट होणं खूप नवीन होतं. मुंबईचं वातावरण, मुंबई शहर जे अजूनही मी कधी कधी हरवते या शहरात. तर त्यामुळे ते खूप नवीन होतं. पण सगळ्यांनी इतकं सांभाळून घेतलं की मी म्हणजे सांगू शकत नाही. एक 2च मिनिटात ऍड. सॉरी, आय डोंट नो काय नो. झालं एकदम. मी कंटिन्यू करते लगेचच. शुअर. हा, जसं मी म्हणत होते की कलाकारांची टीम इतकी अप्रतिम होती. आणि आपण म्हणतो ना की सुरुवातीला ऍक्टर वर जे संस्कार होतात ते खूप महत्वाचे असतात. तर ह्याने माझ्यावर संस्कार झाले असं वाटतं. आणि टेक्निकल ट्रीट होती. मला हेही सांगायचं की आनंदी हे पात्र साकारताना आय थिंक ऍज अ ह्युमन बिईंग माझा खूप चेंज झाला नंतर. मी खूप इन्व्हॉल्व्ह झाले होते त्या कॅरेक्टर नंतर. जेव्हा जेव्हा टुवर्ड्स दी एंड सिरियल होत गेली तेव्हा खूप इन्व्हॉल्व्ह झाले होते. म्हणजे मला माहिती होतं की इतकी इन्व्हॉल्व्ह झाले होते की त्याचा थोडा त्रासही व्हायला लागला होता मला. कारण ती अतिशय इमोशनल होती आणि मला असं वाटतं ते पात्र साकारल्यानंतर माझ्यातली जी सेन्सिटिव्हिटी होती किंवा जो इमोशनल क्वेश्चन होता तो जास्त वाढला तिच्यामुळे. अतिशय सुंदर डायलॉग्स होते एक तर त्या सिरियलचे, जे प्रवीण तरडे लिहायचे तेव्हा. आणि प्रवीण तरडे इतके ब्रिलियंटली ते डायलॉग्स लिहायचे. तिच्या तोंडून काही डायलॉग्स होते जे ऍक्च्युली माणुसकी किंवा जनरली आपण आपलं जीवन कसं जगावं हे जे काय असतंय, टिपिकल प्रोटेगनिस्ट जशी बोलत असते तसं ते काही डायलॉग्स तिच्या तोंडून असायचे. आणि ते म्हणताना सुद्धा ना एक आपल्यावर परिणाम होत जातो, आपण ते फॉलो करत जातो की अरे हो, खरं तर हो नाही का, हे करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की त्या 18व्या वर्षी जितके चांगले संस्कार झाले ना, तर त्यामुळे ते 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 त्या वाटचालीसाठी पुढे आतापर्यंतही ते खूप उपयोगाला येतात. सो येस, करताना म्हणजे स्पेशल आहे माझ्यासाठी. मी कधीच विसरत नाही. पहिली सिरियल हे कोण, पण इट वॉज ग्रेट व्हॉट. व्हेरी नाईस. तुम्हाला मॅम मला हेही विचारायला आवडेल, जसं तुम्ही सांगितलं 18व्या वर्षी तुम्ही सुरुवात केली, यू आर व्हेरी यंग वेन यू स्टार्टेड. अँड सिन्स वी या नो की ह्या क्षेत्रामध्ये येताना बऱ्याच काही डिफिकल्टींना सामोरं जावं लागतं, बरेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि स्पेशली वेन युअर लेडी, लाईक स्त्री भूमिका करताय तुम्ही, कलाकार आहात, त्यावेळेला असे बरेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि आपल्याकडचे हे जे काही सगळे ग्रामीण भागातले किंवा अर्बन सिटीजमधल्या राहणाऱ्या मुली आहेत ज्यांना ह्या क्षेत्राबद्दल खूप क्रेज वाटतेय, ज्यांना ह्याच्यात काहीतरी करायचंय, तर त्या लोकांना तुम्ही मार्गदर्शन कसं करू शकाल की त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय अवॉइड केलं पाहिजे? मला असं वाटतं की थँकफुली ना आत्ताच्या काळात
ते जे स्त्री पुरुष ही जी काय इक्वालिटी किंवा इनइक्वालिटी आहे आणि जी होती थोडीशी कमी झाली आहे आता. म्हणजे जी थँकफुली कमाल आहे, कारण का स्त्रिया म्हणजे फक्त बॉलिवूड मध्येच नाही तर आपल्या फ्रेटर्निटीमध्ये, आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा स्त्रिया आहेत की ज्या स्वतःच्या खांद्यावर पिक्चर नेऊ शकतात, जे एव्हिडंट आहे. सो मला असं वाटतं ते कुठेतरी कमी झालंय. आधी जे काय होतं की हिरोला जास्त पे, हिरोईनला जरा कमी, ते कुठे कुठे ते बऱ्यापैकी कमी होत जाते. अगदीच हिरोईनला जास्त नाही दिला तर ते इक्वली पे केल्या जातं. पण मला असं वाटतं, हे म्हणलं तरी जरी मला असं वाटतं की मला सगळ्यांना सांगायचं ज्यांना ऍक्ट्रेसेस व्हायचंय किंवा ज्यांना या क्षेत्रात यायचंय. मला माहितीये प्रवास खडतर असतो सगळ्याच क्षेत्रामधला, फक्त इथे नाही. याच्यातलं मला असं वाटतं अट्रॅक्शन या क्षेत्राबद्दल असं आहे, कारण का यू बिकम अन ऍक्ट्रेस, ते ग्लॅमराइज्ड वर्ल्ड आणि द मेकअप अँड द स्टायलिंग अँड द हेअर, आणि तुम्ही ज्या प्रकारे लोकांपुढे प्रेझेंट होता, तुम्ही ज्या प्रकारे दिसता, तुम्ही स्क्रीनवर दिसता, याचं अट्रॅक्शन नक्कीच आहे, असूच शकतं. पण मला असं वाटतं की आता एक 10 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केली होती तर तेव्हा गोष्टी जरा डिफिकल्ट होत्या, थोड्या सिम्पल पण होत्या. पण आता असं झालंय की गोष्टी खूप सिम्पल झाल्यात, इतक्या डिफिकल्ट नाही राहिलेल्या, कारण का स्कोप वाढलाय. आपल्याकडे किती प्लॅटफॉर्म्स आहेत, आपल्याकडे सिरियल्स आहेत, आपल्याकडे चित्रपट आहेत, आपल्याकडे वेब सिरीज आहेत. तर ऍक्ट्रेसेसना खूप स्कोप आहे या सगळ्यात. पण मला असं सांगायचंय की ज्यांना या क्षेत्रात यायचंय, मुला मुलींना जे अस्पायर करतात, मला त्यांना सांगायचं की फक्त छान छान दिसणं म्हणजे बिंग अन ऍक्ट्रेस नव्हे, अजिबातच नाही. इतकं साधं उदाहरण आहे की जेव्हा तुम्ही एका ऍक्ट्रेसला चित्रपटात किंवा त्या थिएटरमध्ये बघता, कुठलीही ऍक्ट्रेस होते, मराठी फ्रेटर्निटी, हिंदी फ्रेटर्निटी, कुणीही, त्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला त्या स्क्रीनवर बघता, तर ते तुम्ही बघत असता तर ते ना बराच काळ उन्हात उभं राहून ऍक्टिंग करत असतात, तेव्हा तुम्ही ते स्क्रीनवर दिसतात. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याला खूप कष्ट लागतात. तुम्हाला फक्त छान दिसायचं असेल तर दिस इज नॉट द, म्हणजे तुम्हाला सक्सेसफुली या क्षेत्रात काम करायचं असेल तर दिस इज नॉट द राईट ट्रॅक. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रात येता तर त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. म्हणजे ऍक्टिंग काय कुणालाही येते असं कधीच नाहीये, म्हणजे होऊच शकत नाही. ऍक्टिंग मला असं वाटतं सगळ्यात डिफिकल्ट आणि अतिशय कठीण आर्ट फॉर्म आहे. म्हणजे कारण मी नेहमी म्हणते की ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस स्वतःच्या भावनांशी खेळत असतात आणि ज्याचा त्यांनाही खूप त्रास होतो ऍज अ पर्सन, जे तुम्हाला ऑफ स्क्रीन दिसत नाही कदाचित. सो आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय होतं की आजकाल फेमस व्हायला फारसा वेळ लागत नाही, पण ते टिकवणं खूप अवघड आहे, ते टिकवणं अतिशय अवघड आहे. आत्ताच्या घडीला मला असं वाटतं लॉयल फॅन बेस स्टार्स, म्हणजे मला असं वाटतं सलमान खान म्हणा, शाहरुख खान म्हणा, मिस्टर अमिताभ बच्चन किंवा अशा रेखाजी म्हणा, यांचा एक लॉयल फॅन बेस आहे, कारण त्यांनी तितके कष्ट केलेत आणि तो आत्तापर्यंत आहे. तर त्यामुळे आता जर तुम्हाला तुमचा लॉयल फॅन बेस करायचा असेल तर खूप कष्ट आहे, कारण का इतके जण आहेत तुमच्या कॉम्पिटिशनला. सो यू हॅव टू मेक शुअर दॅट यू आर एक्स्ट्रा ऑर्डिनरी अँड यू आर नॉट लाईक एनीबडी एल्स. हा एक मुद्दा कन्सिडर केला तर मला अजून एक असं सांगायचंय की आजकालच्या मुलींमध्ये मी असं खूप बघते की त्यांना ते परफेक्ट दिसणं खूप इम्पॉर्टंट असतं. आय थिंक इट्स व्हेरी स्टुपिड, कारण मला असं वाटतं इम्परफेक्शन्स आर ब्युटिफुल. म्हणजे आय लव्ह इम्परफेक्शन्स. मला But what is perfect? That is also a question. What is व्हॉट इज perfect? परफेक्ट एक्झॅक्टली, म्हणजे तुमचे दात कम्प्लिटली सरळ असणं इज परफेक्ट, का यू हॅव्हिंग अ ग्रेट स्किन इज परफेक्ट, का तुमचे केसच दाट असणं इज परफेक्ट. आणि या सगळ्या खूप बाहेरच्या गोष्टी झाल्या. दिस इज व्हेरी एक्सटिरियर. आय थिंक ऍज अ पर्सन अँड ऍज अन आर्टिस्ट तुमच्यात किती टॅलेंट आहे आणि हाऊ रेडी यू आर टू वर्क हार्ड इज व्हॉट काउंट्स ऍट द एंड ऑफ द डे. मला नाही वाटत इट मॅटर्स, कारण मला असं वाटतं की कितीतरी ऍक्ट्रेसेस अशा आहेत की ज्या उपर नीचे आहेत दिसायला, 19-20 आहेत, पण त्या काय ऍक्ट्रेसेस आहेत आणि त्यांच्या कामामुळे आपल्याला त्या आवडतात, त्यांच्या दिसण्यामुळे नाही आवडत. आणि हे आपल्याला कळतही नाही की आपल्याला त्या का आवडतात, कारण त्यांचं काम कमाल असतं.
सो आजकालच्या ज्या मुली आहेत मला असं वाटतं की इफ यू आर इम्परफेक्ट प्लीज कीप इट दॅट वे. तुमची ती इंडिव्हिज्युअलिटी आहे, दॅट्स युअर युनिकनेस. डोंट ट्राय टू लुक लाईक समवन, कारण का ते कधीच काम करत नाही. तुम्हाला असं वाटत खूप असेल की छान. हा की कारण हे आता फॅड आहे खूप, आणि मी फक्त सोशल मीडियावरच मी खूप जास्त बोलते. मला असं वाटतं की अगदीच मान्य आहे की काही काही गोष्टींची इन्सिक्युरिटी आपल्याला असते, मलाही आहे. पण ती तुम्हाला ओव्हर पॉवर नाही करू शकत, कारण का तो तुमचा युनिकनेस असतो आणि तो जपला पाहिजे. जर तुम्ही प्रत्येक 10 मुलींसारख्या दिसल्या तर मग त्या 10 मुलींमध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही उरत. सो त्यामुळे आय थिंक दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आज जर तुमच्यात काही इम्परफेक्शन असेल तर ते प्लीज ठेवा, कारण आता त्याची गरज आहे. परफेक्ट दिसणाऱ्या खूप आहेत, इम्परफेक्शन हवेत. So, yeah. Yes. अभिनय क्षेत्रातील तुमचा आदर्श? सो जसं मी म्हणलं की एक चित्रपट बघितला आणि माझी लाईफ बदलली. सो हॉलिवूडमध्ये एक ऍक्ट्रेस आहे, मेरिल स्ट्रीप नावाची, आणि ज्यांना 18 ऑस्कर नॉमिनेशन्स आहेत आणि 3 ऑस्कर्स आहेत. सो त्यांचा चित्रपट होता तो, जो मी बघितला होता तो. आणि आय थिंक त्या माझ्या आदर्श आहेत. म्हणजे आय थिंक बऱ्याच जणांना, माझ्या मित्रांना आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप जणांना माहितीये की मी मेरिल स्ट्रीपची भक्त आहे. मी फक्त फॅन नाहीये, तर मी भक्त आहे. तर त्यामुळे सगळे मला खूप चिडवतातही त्याच्यावरनं. तर त्या आदर्श आहेत. त्या अतिशय म्हणजे मी खरं तर काही सांगायला नको, कारण का अतिशय मला माहितीये की बरेचसे जे ऍक्टर्स असतील, जे बघत असतील किंवा ज्यांना माहिती असेल, तर ज्यांना माहिती नसेल तर प्लीज त्यांना बघा, त्यांचे चित्रपट बघा, कारण त्या उच्च आहेत. शी इज अ वेटरन ऍक्ट्रेस. आणि येस, मी त्यांना फॉलो करते नेहमी म्हणजे. नाही. आणि आज या माध्यमातून तुमची सपोर्ट सिस्टीम बनलेल्या आजपर्यंतच्या अशा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला थँक्यू म्हणायला आवडेल? ऑब्विसली मम्मी. आताच आय थिंक परवा मदर्स डे होऊन गेला. सो डेफिनेटली मम्मी, कारण का मम्मी हॅज स्टूड बाय मी सिन्स एजेस, आणि शी स्टील स्टँड्स बाय मी. ती मी सुरुवात केली तेव्हापासून आहे, ती आतापर्यंतही आहे. म्हणजे मला नाही वाटत की कुठलाही प्रोजेक्ट तिच्याशी डिस्कस केल्याशिवाय तो होतो. कधीच नाही. म्हणजे आत्ता हल्ली मी मॅनेजर अपॉइंट केली आहे. आधी माझ्याकडे मॅनेजर नव्हती. इट वॉज ऑल मम्मी. म्हणजे डेट्स पासनं रेम्युनरेशन आणि सगळ्या सगळ्या गोष्टी फक्त मम्मी बघायची. आता तरी मॅनेजर आहे. पण नाव आधी ती म्हणजे आधी आधी तिने सगळं बघितलंय. सो या शी स्टील देअर. म्हणजे मॅनेजर असली तरी तिच्याशी बोलणं आधी होतं, मग मॅनेजरशी डिस्कशन होतं, आणि शी इज लाईक ऑलवेज बीन देअर. सो या तिला शी इज अ सपोर्ट सिस्टम, आणि तिला थँक्यू म्हणायला आवडेल. So nice. Ma'am, since we know such a beautiful girl who is having really bright smile, हा. who is very shy and who is very nice, and the person who carries confidently those glamorous diva costumes, हे दोन्ही जी व्यक्ती एकत्र फॉलो करतीये तिचे ऑब्व्हियसली प्रेज करणारे तेवढेच लोक आहेत आणि क्रिटिसाइज करणारे तेवढेच लोक आहेत. आणि ह्याच संदर्भात काळे धंदे नावाची ही जी वेब सिरीज तुम्ही केली, तर ती सिरीज करताना आणि त्याच्यानंतरचे तुमचे काही अनुभव तुम्हाला शेअर करायला आवडेल का आमच्यासोबत? काळे धंदे ही हल्ली हल्ली आलेली सिरीज, मागच्या 2019 मध्ये आलेली सिरीज, आणि त्याचा रिस्पॉन्स प्रचंड होता. अतिशय गाजली सिरीज, जो आम्हाला अपेक्षित नव्हता खरं. कारण का तुम्ही प्रोजेक्ट करत असताना कळत नसतं एक्झॅक्टली या प्रोजेक्टचं होणार काय, या प्रोजेक्टचं भवितव्य कसं, किंवा लोक एक्सेप्ट कसे करतील. बरं, अतिशय बोल्ड बोल्ड म्हणण्यापेक्षा खूप रिअलिस्टिक सिरीज होती. आय वोंट से इट्स बोल्ड, कारण का बोल्ड इज वेन कधी कधी द थिंग्स आर व्हेरी अननेसेसरीली शोन. म्हणजे ज्या गोष्टींची गरज नसते ते जेव्हा मांडल्या जातात स्क्रीनवर, ज्याची गरज नसते त्याची सजेस्टिव्ह सीन्स तुम्ही दाखवू शकता. त्याला कुठेतरी मला असं वाटतं एक बोल्ड, म्हणजे मला असं वाटतं त्या बोल्ड या शब्दाला सुद्धा एक कुठलं तरी नेगेटिव्ह वलय आलंय उगाच. सो सो दॅट्स नॉट द केस हिअर. खूप रिअलिस्टिक सिरीज होती, खूप आमच्या वयाची सिरीज होती ही खूप.
आणि वेब सिरीज होती. मी पहिल्यांदा वेब सिरीज मध्ये काम करणार होते. वेब सिरीजचं मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे त्याच्यात कुठलेच रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. कशाचेच. ज्याचा गैरफायदाही घेतला जातो खरं तर. बट अदरवाईज काही खूप सेन्सिटिव्ह विषय असतात ते तसेच्या तसे मांडायला वेब सिरीजचा खूप उपयोग होतो मला असं वाटतं. सो काळे धंदेचा एक्सपिरियन्स अमेझिंग होता. म्हणजे अजूनही त्या कॅरेक्टरचं नाव किमया होतं. तर अजूनही लोक आम्हाला विचारतात की काळे धंदेचा सीझन 2 केव्हा येणार आहे, काळे धंदेचा सीझन 2 केव्हा येणार आहे. म्हणजे रादर ते काम बघून बऱ्याच दिग्गज लोकांनी इंडस्ट्री मधल्या मला फोन करून सांगितलं होतं की तुझं काम खूप आवडलं संस्कृती. सो ती सिरीज माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. ती खूप इट वॉज व्हेरी वेल रिसिव्ड. कारण का ते फक्त काळे धंदे लोकांना असं वाटतं की काळे धंदे म्हणजे काहीतरी शेडी असेल कदाचित. पण त्या काळे धंद्यांना सुद्धा ना एक एक मोटिवेशन होतं. आणि इट एंडेड ऑन अ व्हेरी गुड नोट विदाउट बिंग व्हेरी प्रीची. आणि खूप प्रवचन दिल्यासारखं नव्हतं ते. खूप रिअलिस्टिक जे काय होतं ते दाखवल्या गेलं. आमचा डिरेक्टर खूप ब्रिलियंट होता, रामचंद्र गावकर. आमचा रायटर अजय कांबळे. अतिशय उत्तम पद्धतीने लिहिलेली सिरीज आणि उत्तमपणे मांडलेली सिरीज. माझा को स्टार शुभंकर तावडे, जो सुनील तावड्यांचा मुलगा आहे. आणि सुनील तावड्यांची माझं नातं खूप 10 वर्षापासून आहे. म्हणजे ते मला मुलगी वगैरे म्हणतात. तर त्यामुळे शुभंकर बरोबर मी पहिल्यांदा काम केलं त्या सिरीज मध्ये. आणि तोही अतिशय गुणी कलाकार आहे, अतिशय टॅलेंटेड आहे. सो ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स अमेझिंग होता. आय लव्हड वर्किंग इट. कारण का खूप, जसं मी म्हटलं ना, खूप नॅचरली काम करता आलं तिकडे. देयर वॉज नो रिस्ट्रिक्शन्स ऑन व्हॉट यू कुड डू अँड व्हॉट यू कुड परफॉर्म. सो मला असं वाटतं की दॅट इज व्हॉट अन आर्टिस्ट ड्रीम्स ऑफ एव्हरी टाइम. सो फ्रीडम. या. एक्झॅक्टली. सो ती लिबर्टी होती कुठेतरी तिथे काम करताना. प्लस अगेन स्टारकास्ट खूप चांगली होती. निखिल रत्नभारती, अगेन सुनील तावडे, महेश मांजरेकर. सो खूपच मजा आली. व्हेरी नाईस. ब्रिलियंट. आम्हालाही बघताना खूप मजा आली. आता थोडासा एक वेगळा प्रश्न. आम्हाला तुमची बकेट लिस्ट जाणून घ्यायला खूप आवडेल. ओ, बकेट लिस्ट माझी संपणार नाही ऍक्च्युली. मला मी असं जर म्हणलं तर लोकांना माझी इन्सिक्युरिटी कळेल या माध्यमातून. बट आय हॅव ऑलवेज बीन सो रिअल. त्यामुळे ते लपवण्यात काही अर्थ नाहीये. मला अजिबात न जाड होता प्रचंड खायचंय. ही माझी बकेट लिस्ट आहे. कधीतरी कुणीतरी एखादं औषध काढेल याची मी वाट बघतेय. आणि 2021 आहे तरीही आपण हे औषध काढलेलं नाहीये, म्हणजे दॅट्स बॅड. बट मला प्रचंड खायला आवडतं. आय लव्ह टू ईट. आणि मला गोड प्रचंड खायला आवडतं. त्यामुळे इतक्या, म्हणजे मी तेच आज मम्मीला म्हणत होते की मी 4 दिवस झाले एक आंबा नाही खाल्लेला. बिकॉज ते वजन आणि त्यात लॉकडाऊन, त्यामुळे जिम्स वगैरे बंद. त्यामुळे तुम्ही जो घरी वर्कआउट कराल तोच. सो ते बकेट लिस्ट मध्ये फॉर एव्हर असेल माझ्या. आणि मला एक वाद्य प्ले करायला शिकायचंय. एस्पेशली अ गिटार मे बी किंवा अ फ्लूट, या दोन्ही पैकी काहीतरी. तर मी मागच्या लॉकडाऊन मध्ये खरं प्रयत्न केला होता, पण जरा माझा फोकस पेंटिंग कडे शिफ्ट झाला, तर त्यामुळे ते राहून गेलं. सो मला वाद्य एक शिकायचंय फॉर शुअर. सेकंडली मला जग बघायचंय लिटरली. म्हणजे आय लव्ह टू ट्रॅव्हल, आय लव्ह टू एक्सप्लोअर. तर त्यामुळे माझं ना असं ठरलं होतं 1-2 वर्षापूर्वी की एव्हरी इयर मी एक वेकेशन घेणार टू अ डिफरंट कंट्री. जे मागच्या वर्षी झालं नाही. ते मागच्या वर्षी ठरलं होतं खरं तर. मागच्या वर्षी एका ऍक्ट्रेस बरोबर आमचं ठरलं होतं की मी लंडनला जाणार होते. सो ते नाही झालं. आणि यावर्षी पण आता काही ते होईल असं शक्य आहे असं मला दिसत नाही. पण आय लव्ह टू एक्सप्लोर, आय लव्ह टू ट्रॅव्हल. तर त्यामुळे ट्रॅव्हलिंग इज ऑलवेज गोइंग टू बी इन माय बकेट लिस्ट. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला ट्राय करायच्या आहेत. की आय थिंक स्काय डायव्हिंग एक मला ट्राय करायचंय. मला एकदा बॅकपॅक ट्रिप वर जायचंय की फक्त बॅग लेट्स सी. खूप गोष्टी आहेत बघेल ना, संपणारच नाही. लवली. बट वी लव्ह टू हिअर युअर बकेट लिस्ट. Yeah. आणि बाय द वे तुमची फर्स्ट आहे ना, ती मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना हवी असेल. हो, आय स्वेअर. फर्स्ट ईट विदाउट फिअर. या ईट विदाउट फिअर.
आत्ताच आपण बोलता बोलता तुम्ही विषय काढलात. मागच्या वर्षी तुम्ही पेंटिंग आणि हे एक्सप्लोर केल्याबद्दलचा, त्याबद्दलच्या पोस्ट सुद्धा आम्ही तुमच्या बऱ्याच सोशल मीडियावरती बघतोय. अतिशय सुंदर पेंटिंग आहेत आणि थँक नोबडी कॅन से की तुम्ही शिकलेले नाही आहात आणि यू हॅव स्टार्टेड डुईंग इट इन लास्ट लॉकडाऊन बिकॉज इट इज व्हेरी ब्रिलियंट. ये Not just the painting, concepts also. थँक यू. I have seen that Pulwama attack painting हो या. and खूप सुंदर पेंटिंग आहे ती थँक सगळी. यू. तर ह्या लॉकडाऊन मध्ये स्वतःला बिझी ठेवायसाठी काय करताय? काय ठरवलंय? खरं तर या निमित्ताने ना मला खूप स्पष्ट बोलायला आवडेल. मला कधीच माझी मम्मी मला नेहमी सांगत असते, "जरा इंटरव्ह्यूज मध्ये डिप्लोमसी ट्राय करत जा. तू खूप खरं-खरं सगळं सांगून टाकतेस लोकांना." बट आय थिंक इट शुड बी दॅट वे. यू शुड बी ॲज रिअल अँड ऑनेस्ट ॲज यू कॅन बी. मला माहिती आहे की ना मागच्या लॉकडाऊनमध्ये कसं झालं होतं, की मागच्या लॉकडाऊनमध्ये ना सुरुवातीचे काही महिने मी खूप अप्रतिमपणे मोटिव्हेशन घेऊन की नाही बाबा ठीक आहे लॉकडाऊन आपल्याला हा वेळ मिळाला तर लेट्स स्टार्ट समथिंग न्यू आणि आपण स्वतःला बिझी करूयात. मी लिटरली मी सांगते आय एम नॉट बोस्टिंग पण मी जेव्हापासून काम करायला सुरुवात केली 2020 हे पहिलं वर्ष होतं जिथे मला ब्रेक मिळाला होता. नाहीतर मी इतके वर्ष ब्रेक न घेता काम केलेलं आहे आणि मला ते खूप आवडतं. आय लव्ह टू बी बिझी. म्हणजे मला असं वाटतं की मी बिझी होऊन दमलेली ठीक आहे पण आई म्हणजे असं काही न करता बसून दमणं मला आवडत नाही. सो लास्ट लॉकडाऊनच्या सुरुवातीला मी असं खूप मोटिवेशन घेतलं होतं की पेंटिंग करूया पण म्हणजे वॉल पेंटिंग मला ट्राय करायचं होतं आणि माझी खूप इच्छा होती पहिल्यापासून की मला मॅरिलिन मॉन्रो काढायची होती वॉलवर. आणि मला हिंमत होत नव्हती कारण का मला असं वाटलं शी जर चुकली बिकली तर काय म्हणजे आणि म्हणजे मलाच वाईट वाटलं असतं की आपण जगातल्या सुंदर स्त्रीला चुकवलं वगैरे असं. सो वॉल पेंटिंगला बराच वेळ गेला माझा. मी वर्कआउट्स करायचे खूप. मी जसं म्हटलं मी बिझी ठेवायला खूप प्रयत्न करायचे स्वतःला. पण ना एका पॉइंटला ती कुठेतरी थांबत गेलं कारण म्हणजे तुमचं मोटिवेशन हरवत जातं. कारण का तुम्ही घरी असता, तुम्ही कोणाला भेटत नाही. बाहेरच्या न्यूज तुम्हाला अजून अँक्शियस करत असता. सो मला असं वाटतं पुन्हा एकदा मला असं वाटलं की आत्ता आत्ता जस्ट गोष्टी सुरू सुरू झाल्या होत्या. म्हणजे मी आत्ता एक चित्रपट शूटही केला आणि मला असं वाटलं चला आता गाडी रुळावर आली परत एकदा. पण परत हे सगळं परत एकदा झालं तर मला विश्वास बसला नाही की अरे हे पुन्हा कुठून सुरू झालं. सो आता परत एकदा तीच वेळ आली आहे आणि मी खोटं नाही सांगणार पण कधी कधी खूप अवघड होतं मोटिवेशन यु नो टू बी मोटिवेशन टू टेक मोटिवेशन फ्रॉम समवेअर की कुणी की नाही बाबा आज वर्कआउट करूयात याला सुद्धा खूप कष्ट लागतात एका पॉइंटला. सो मला माहितीये मला सगळ्यांची सिच्युएशन पण कळू शकते पण मला सगळ्यांना सांगायचं की काय आपण रिकामे बसलो ना तर डोक्यात बरेच विचार येतात जे नको ते विचार असतात खरं तर की ज्याचा काही खरं तर ते कधीच येणार नाही तुम्हाला पण तुम्ही फक्त रिकामे बसलात ना त्यामुळे ते येत असतात. सो प्लीज ते विचार मागे सारा. तुम्हाला जे आवडतं ते प्लीज करा आणि ते काहीही असू शकतं. कुकिंग तर कुकिंग, रीडिंग तर रीडिंग, वॉचिंग फिल्म्स कॅन बी अनदर थिंग. काहीही तुम्हाला डान्स करायचं तर प्लीज डान्स करा. तुम्हाला पेंट करायचं तर पेंट करा. देयर सो मेनी थिंग्स टू कीप यू बिझी ऑनेस्टली. बट प्लीज रिकामे बसू नका असं मला वाटतंय. लेट्स नॉट डू दॅट कारण का यु नो मेंटली खूप अफेक्ट होतात या गोष्टी आपल्याला जे आपल्याला माहिती नसतं कळतही नसतं. सो आय थिंक दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कीप युअर सेल्फ बिझी. तोच मार्ग आहे आपला. हळूहळू सगळं कंट्रोलमध्ये येत चाललंय. थोडेसे अजून दिवस कदाचित आपल्याला काढावी लागणार आहे. बट या लेट्स सी. मला वाटतं आता हाच मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे कारण आजूबाजूला आपण इतक्या निगेटिव्ह गोष्टी ऐकतोय सध्या. एक्झॅक्टली. सतत त्याच न्यूज आणि सतत त्याच वातावरणात राहून त्या गोष्टी आपल्याला एक्झॅक्टली. अफेक्ट करतात अननोइंगली. सो मला वाटतं एक्झॅक्टली. आज तुम्ही हा जो मुद्दा मांडलात ना हा खरंच सगळ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि सो आर्ट इज इम्पॉर्टंट. आर्ट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तर अगेन फॉर अ आर्टिस्ट इन यू कुठली अशी भूमिका आहे जी तुम्हाला भविष्यात करायला आवडेल? एनी ड्रीम रोल काय सांग? देयर इज नॉट अ ड्रीम रोल पण मला एका बायोपिक मध्ये डेफिनेटली काम करायचंय. मला मी नेहमी असं म्हणलंय की मला एखादी कर्तृत्ववान स्त्री स्क्रीनवर पोर्ट्रे करायला खूप आवडेल. मी स्वतः फेमिनिस्ट आहे. आय वुड लाईक टू कॉल मायसेल्फ ॲज अ फेमिनिस्ट. त्यामुळे मला स्त्रियांविषयी प्रचंड पुळका आहे.
आणि अगेन फेमिनिस्ट आहे असं म्हणल्यावर असं नको लोकांना वाटायला, याचा अर्थ असा होत नाही की पुरुषांबद्दल हे आहे, राग आहे. पुरुषांबद्दल काहीही नाहीये, स्त्रियांबद्दल जास्त आपुलकी आहे. सो मला एखादी ऍक्ट्रेस म्हणा, मला खरं तर ना मधुबालावर प्रचंड प्रेम आहे माझं. त्यामुळे कदाचित जर मधुबालाचा बायोपिक कधीतरी कुणीतरी विचार केला, आणि मला असं म्हणजे याची खूप इच्छा आहे की तो करावा कुणीतरी, तर मला मधुबालाच्या बायोपिक मध्ये खरंच काम करायला आवडेल. आणि मला बेसिकली मे बी नॉट मधुबाला, पण मला एखाद्या बायोपिक मध्ये डेफिनेटली काम करायचंय कधीतरी आयुष्यात. मग तो उशिरा येऊ काही नाही, मला चालेल, पण मला मला माहितीये की मला काम करायचंय एका बायोपिक मध्ये फॉर शुअर. लेट्स प्रे ऑल टुगेदर की या तुमचं हे स्वप्न लवकर पूर्ण या होईल. अं, आता ह्या सगळ्या कंडिशन मध्ये जसं तुम्ही आता मोटिवेट करायला लोकांना सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला लोकांना काही एखादा असा मेसेज द्यावा असा वाटतोय की कशा पद्धतीने तुम्ही लोकांना डील करायला सांगाल डेली लाईफ मध्ये, कसं ते शांत स्वतःला ठेवू शकतील, हाऊ कॅन दे डू समथिंग प्रोडक्टिव्ह आउट ऑफ दिस नॉन प्रोडक्टिव्ह स्टेज? आय थिंक लाईक आय सेड ना की अन एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप. हे फक्त लक्षात ठेवा, दॅट्स ऑल. मला माहितीये, मला स्वतःला माहितीये, सी बरेच जण तिथे असतील आता लाईव्ह मध्ये की ज्यांना माहितीये की खूप ओव्हर थिंकिंग करतो कदाचित आपण, अति विचार करतो सगळ्या गोष्टींचा. त्याच्यापैकी मी एक आहे, मी प्रचंड अति विचार करते, मला खूप सवय आहे त्या गोष्टींची, आणि मी अजूनही ते कंट्रोलमध्ये आणलेलं नाहीये. पण तेही म्हणलं तरी आय मेक इट अ पॉइंट की मला जे आवडतंय ते मी करत राहते. मला जे आवडतंय, म्हणजे ठीक आहे कधी कधी असं होतं की आपल्याला मला नाही करायचंय आज वर्कआउट, तर ठीक आहे नका करू वर्कआउट. जे तुम्हाला वाटतंय, जे तुम्हाला छान वाटतंय ना ते करा आता. तसंही आजूबाजूला काही नाहीये. हा नका विचार करू की आता बापरे लॉकडाऊन आहे तर आपण आता इतकं खाल्लं तर आता आपण परत जाड होऊ वगैरे. प्लीज, वाटेल ते खा, तुम्हाला जे आवडेल ते खा, दिवसाला 4 आंबे खा, फॉर म्हणजे काही त्याला काही फरक पडत नाही, कोणी तुम्हाला बघणार नाहीये. नंतर तुम्ही वर्कआउट करून ते परत हे करू शकता. बट आत्ताचा जो वेळ आहे, या वेळामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात, जे तुमच्या मेंटल हेल्थ साठी चांगले, जे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतात, ते करणं अत्यंत गरजेचं आहे. जास्त न्यूज पाहू नका. आणि ज्यांना म्हणजे ज्यांच्यावर न्यूजचा परिणाम होतो त्यांनी तर अजिबातच पाहू नका. मी खरं सांगते, मी न्यूज बघत नाही, मी अजिबात बघत नाही. मला माझा भाऊ किंवा माझे वडील सांगतात की लॉकडाऊन स्टेटस काय, सो त्याप्रमाणे हे करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला माहितीये की किती फ्रस्ट्रेटिंग असू शकतं घरात बसणं, 4 भिंतीत बसणं आणि बाहेर न जाणं. त्यात संध्याकाळी असा पुण्यात पाऊस दिवस पडतोय थोडा, त्यामुळे वातावरण तर अमेझिंग आहे बाहेर. पण प्लीज बाहेर पडू नका, प्लीज 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 बाहेर पडू नका. कारण का ना, मला माहितीये 1000 जण तुम्हाला तेच सांगतात की बाहेर पडू नका, मास्क घाला आणि सॅनिटाईज करा, पण लिटरली तोच उपाय आहे आता आपल्याकडे. म्हणजे आपणच हे ओढावून घेतलंय आणि आपणच आता कंट्रोल करू शकतो. मला असं वाटतं कधी कधी ना आपण याचा विचार केला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री सुद्धा किंवा आपलं गव्हर्नमेंट सुद्धा शेवटी ही माणसं आहेत, आणि त्यांच्या 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 खांद्यावर ही खूप मोठी जबाबदारी. यू कांट इमॅजिन दिस काइंड ऑफ प्रेशर त्यांना जे असेल आता. सो त्यांचा विचार करूया थोडासा की काय करणार. म्हणजे मला असं वाटतं, मी त्या दिवशी डिस्कस करत होतो की माननीय मुख्यमंत्री जेव्हापासून त्यांना ते पद मिळाले, जेव्हापासून ही स्टार्टेड विथ द पिरियड, तेव्हापासून इतक्या रिस्पॉन्सिबिलिटीज आल्यात की त्यांना ते एन्जॉय करताही नाही आलेलं. आणि फक्त मी असं म्हणत नाहीये बरं, याच्यामध्ये मला सांगायचं नाहीये की मी कुठल्या पार्टीला सपोर्ट करते, अजिबात नाही. मी माणूस म्हणून त्यांचा विचार करते लिटरली. मी XYZ कुठल्या पार्टीमध्ये असते आणि मी जर मुख्यमंत्री असते तर मला हे प्रेशर किती झालं असतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही, एखाद्या राज्याचं प्रेशर आहे आपल्याकडे. एका राज्यामध्ये इतका तो व्हायरस आलाय आणि ते राज्याची इकॉनॉमिक स्टेट किंवा सगळं घसरत आहे. सो मला असं वाटतं त्याचा कुठेतरी विचार करूयात बाहेर पडताना. मला माहितीये की तुम्हाला जितकं फ्रस्ट्रेटिंग आहे त्याच्या कितीतरी 100 पटीने त्या लोकांना फ्रस्ट्रेटिंग असणार आहे या सगळ्या गोष्टी, कारण का त्यांना सगळंच सांभाळायचं आहे. तर मला असं वाटतं की जरा हा ना माणुसकीचा प्रश्न आहे, थोडस
एकमेकांविषयी ट्रू. सहानुभूती असली पाहिजे आपल्याला. आपल्याला फक्त कसं आहे, आता सध्या काय होतं की आपण आहे ना पटकन समोरच्याला क्रिटिसाइज करतो किंवा जज करतो, एस्पेशली पॉलिटिशियन्सना, की हे काय करून ठेवलं आणि कशासाठी करून ठेवलंय. आत्ताची स्थिती एकत्र राहण्यासाठी आहे, मला असं वाटतं. आता जर आपण एकमेकांना सपोर्ट नाही केला तर आपण कधीच राहू शकणार नाही. मला असं वाटतं की आजकाल आहे ना कुणाची शाश्वतीच राहिलेली नाहीये. मी माझ्या फॅमिलीमध्ये बऱ्याचशा डेथ्स एक्सपिरियन्स केल्या, विच वर व्हेरी शॉकिंग. काही इंडस्ट्री मधल्या डेथ्स आहेत त्या खूप शॉकिंग होत्या. तर मला असं वाटतं जोपर्यंत माणूस आहे ना त्याची कदर असली पाहिजे, तो गेल्यानंतर काहीही उपयोग होत नाही. म्हणजे तुम्हाला त्याला कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की आपण छोट्या छोट्या गोष्टी खूप मनाला लावून धरतो आणि त्याचा एक ग्रज धरतो मनात, की ती अशी मला बोलली होती आणि त्यामुळे मी तिच्याशी नाही. 2 दिवस त्याचा कदाचित ग्रज ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते विसरून जा. कारण ना लाईफ इज व्हेरी अनसर्टन. त्यामुळे जर तुम्हाला कुणाला कॉम्प्लिमेंट पण द्यायची असेल ना, ती पटकन देऊन टाका. तुमच्या मनात काही राहणार नाही. असा माझा एक फंडा आहे नेहमी, की मला वाटलं कुणाविषयी तर मी पटकन बोलते. म्हणजे आता मला ऑनेस्टली तुझ्याविषयी असं वाटतंय की यू आर सो वेल ॲट कंडक्टिंग अन इंटरव्ह्यू. लाईक आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मला असं थँक्यू नाही सो वाटत, मच. मला असं वाटत नाही की मी इंटरव्ह्यूला बसली. मला असं वाटतं आपण गप्पा मारतोय. सो यु नो आय लव्ह दॅट. आय लव्ह व्हेन इट्स कॅन्डिड. सो आय यु एम नो ग्लॅड आय कुड मीट यू. नो नो ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि त्यामुळे दिस इज द थिंग. मला ऑब्व्हियसली एवढे प्रीच नाही करायचंय, मला फिलॉसॉफी नाही झाडायची आहे, पण दिस इज द ट्रूथ. यू कांट डिनाय इट. असं आहे ते. तर जस्ट बी सेफ. जस्ट बी सेफ. घरी राहा प्लीज. खूप फिल्म्स बघा. फिल्म्स आर द बेस्ट एंटरटेनमेंट. तुमचे सोशल मीडिया आहे ते सोशल मीडियामध्ये नेगेटिव्ह न्यूज टाळा. नका बघू त्या गोष्टी. ज्या गरजेच्या आहेत त्या फक्त अवेअर राहू द्या तुम्ही जे काय आहे ते. आणि येस, एकत्र मिळून आय थिंक याला आपण आता कंट्रोल मध्ये आलाय, तर आता जाईल व्हायरस. लेट्स होप. ट्रू. It was really nice talking to you, ma'am. We really या. enjoyed it. मी अगेन सॉरी फॉर नो बीइंग नो नो लेट नो. आणि तुमचा खूप वेळ घेतला आम्ही ऍब्सोल्युटली सुरू नॉट. करायलाही नंतरही. पण तुमच्याशी बोलून आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि आय एम शुअर की आता आपले जे कोणी हे ऑडियन्समध्ये आहेत आणि नंतर लाईव्ह सेव्ह झाल्यानंतर बघणारे आहेत त्या सगळ्या तुमच्या चाहत्यांना आणि ह्याच्यातून स्ट्रगल करणारे आपल्या सगळ्या डान्सर्स कलाकार सगळ्यांनाच यातनं थोडंफार मोटिवेशन मिळणार आहे. सो इट वॉज आय एम रिअली सो ग्लॅड. नाईस. मला खरं तर माझे मी ज्यांच्याकडे वेस्टर्न डान्स शिकायला सुरुवात केली, माझे सर रत्नाकर शेळके यांच्या थ्रू कदाचित मला मला हे कळलं होतं बेसिकली हा एंटायर हे. सो आय एम व्हेरी थँकफुल टू देम ऑल्सो की त्यांनी मला कन्सिडर पण केलं. आणि मला आत्ता कदाचित मी एखादी फिल्म बघत बसले असते, बट आय एम सो ग्लॅड की हा इंटरव्ह्यू झाला आणि मला बोलताही आलं. सो आय एम व्हेरी हॅपी की सरांनी मला हे केलं. म्हणजे सरांनी मला सांगितलं या गोष्टीबद्दल आणि वी गॉट टॉकिंग. मला ऍब्सोल्युटली गप्पा मारायला खूप आवडतात आणि एस्पेशली प्रश्न खूप चांगले असले की. पण मला खूप छान वाटलं. आणि प्लीज डोंट बी सॉरी अबाउट द टेक्निकल थिंग्स, कारण का ते आपल्या हातात नसतं डेफिनेटली. सो मला खूप मजा आली. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. इट वॉज सच अ प्लेजर. And also, I would like to request you to be part of our family. You are dancers, so you are part of the family. But we will stay connected. We will share our thoughts, and we will do something nice for each other. Always. Absolutely. I wish you guys all the luck. Please remember that art will never die. Never, never die. तर त्यामुळे आत्ताचा जो काळ आहे तो थोडा कठीण आहे. We just have a little bit patience, but I think we are artists and we will thrive someday. Always. Thank you. Sure. Bye, guys. Bye. Bye. तर माझ्या नर्तक मित्रमैत्रिणींनो, या होत्या संस्कृती बालगुडे मॅडम. त्यांच्यासोबत आपण आता बराच वेळ गप्पा मारल्या. मला वाटतं की त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांच्याशी बोलून आणि त्यांचे अनुभव ऐकून आपल्या सगळ्यांनाच थोडंसं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय. एक नवीन एनर्जी आली आहे. आणि ह्याच्या आधी जो काही डिले झाला आमच्याकडून टेक्निकल इश्यूजमुळे त्याबद्दल मी परत एकदा माफी मागते नृत्य परिषदेकडून. थँक्यू फॉर जॉईनिंग इन. थँक्यू फॉर बीइंग देअर अँड मोटिवेटिंग मी अँड मॅम ऑल्सो.